नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवतोय पुरणपोळीचा स्वयंपाक। त्यासाठी आपण इथे 1 कप घेतला आहे। 1 कप किंवा 1 बोल सेट करून घ्यायचा आहे। इथे मी 1 बोलमध्ये चणा डाळ घेतली आहे। 1 बोल अशी चणा डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ही चणा डाळ आपल्याला 3 तासासाठी भिजवून ठेवायची आहे। आता आपण पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, थोडंसं मीठ, पाणी टाकून आपल्याला सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे। पिठामध्ये अशी जागा करून घ्यायची आहे। त्यात आपल्याला 1 मोठा चमचा असं तेल टाकून घ्यायचं आहे। रुमाल ओला करून आता हे पीठ आपल्याला 20 ते 30 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। 3 तासासाठी भिजवलेली ही डाळ आता पाहू शकता तुम्ही, ही आपल्याला प्रेशर कुकरमध्ये काढून घ्यायची आहे। डाळीमध्ये आता आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता इथे गुळवणीसाठी तुम्हाला एक छोटं पातेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 ग्लास पाणी, चिरलेला गूळ अर्धा कप, राई जिंजर म्हणजे सुंठ अर्धा छोटा चमचा टाकून सर्व साहित्य मिक्स करून 5 ते 10 मिनिट आपल्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली गुळवणी तयार आहे। आता शिजवलेली डाळ आपल्याला अशी फिल्टर करून घ्यायची आहे। डाळ पाहू शकता तुम्ही छानपैकी शिजली गेली आहे। डाळीचं गाळलेलं हे पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत। त्यासोबतच आपल्याला 1.5 चमचा ही डाळ त्यात टाकून घ्यायची आहे। त्यामुळे आपली आमटी घट्टसर होणार आहे। आता आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे। पॅन मी गॅसवर ठेवला नाहीये। शिजलेली डाळ आपल्याला मॅशरने आता मॅश करून घ्यायची आहे। डाळ आपली पाहू शकता तुम्ही आता स्मूथली मॅश झाली आहे। यात मी 1 कप गूळ टाकला आहे चिरलेलं। यात मी आता सुंठ टाकली आहे 1 छोटा चमचा आणि डाळ गरम असतानाच आपल्याला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। पाहू शकता तुम्ही इतक्यात गूळ आपला वितळला सुद्धा गेला आहे। आता आपल्याला हा पॅन गॅसवर ठेवायचा आहे। पाहू शकता आता एका बाजूला आपण पीठ हे पुन्हा एकदा मळून घेणार आहोत। तेल टाकून ठेवल्याने आणि ओल्या कपड्याने झाकून ठेवल्याने आपले पीठ छान आता मऊ आणि सैलसर झालेले आहे। जोर देऊन पुन्हा एकदा छान असे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। तेलाचा थोडासा हात लावून पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी आता बाजूला ठेवायचे। मग आपण पुरणपोळ्या करायला। पुरण शिजायला मला इथे 8 ते 10 मिनिटं लागले आहेत। चमचा तुम्ही पाहू शकता यात उभा राहिला आहे, म्हणजेच याची खूण ही की पुरण आपले तयार आहे। आता आमटीसाठी इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे 3 मोठे चमचे, खसखस 1 छोटा चमचा, कांदा लहान चिरून घेतलेला, आलं 1 इंच, 10 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं आहे। आता इथे भजीसाठी मी तयारी करत आहे। त्यासाठी अर्धा वाटी मी बेसन घेतलं आहे, 1 छोटा चमचा ओवा घेतला आहे, 1 कांदा चिरून घेतला आहे बारीक, त्यामध्ये थोडी कोथिंबीर, मीठ टाकायचं आहे चवीनुसार, हळद टाकून घ्यायची आहे अर्धा छोटा चमचा, बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला। यात 1 चिमूटभर थोडंसं पाणी टाकून हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। आता पुरण पाहू शकता तुम्ही इथे आपण अशा प्रकारे याचे गोळे करून घ्यायचे आहे। आता आमटीसाठी काढलेल्या वाटणामध्ये इथे मी 1 छोटा चमचा हळद घेतली आहे, घरचा मसाला 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे टाकून घ्यायचं आहे। कढई गरम झाल्यावर त्यात मी 3 चमचे तेल टाकलं आहे।
तेलामध्ये आता आपल्याला मसाला आणि हे वाटण 2 ते 4 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे आहे. डाळीचं हे पाणी आता आपण यात टाकून घेणार आहोत. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आता आपण या स्टेजला टाकून घ्यायचं आहे. आमटीमध्ये आता मी 2 आमसुलं टाकत आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. उकळी आल्यानंतर आमटीला आपण 15 ते 20 मिनिटासाठी लो गॅसवर शिजवायची आहे. आता कुरडई आणि भजी तळण्यासाठी इथे मी एका छोट्या कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. यात आता प्रथम आपण कुरडया तळून घेणार आहोत. सोबतच माझ्याकडे काही ममडी आणि खारवड्या आहेत, त्यासुद्धा मी तळून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या कुरडया तयार आहेत. आता आपण भजी तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपल्याला भजी तळून घ्यायची आहे. भज्यांचा रंग असा गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपण तळून काढायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपले भज्याही तळून झालेले आहेत. आमटी पाहू शकता तुम्ही. 15 ते 20 मिनिटांनी आपली आमटी ही तयार आहे. आमटीला छान कट आलेला आहे. आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात. त्यासाठी इथे मी 4 बटाटे उकडले आहेत आणि त्याचे असे काप करून घेतले आहेत. आता प्रथम एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे. त्यात मोहरी आणि जिरे 1-1 चमचे मी टाकून घेतला आहे. मिरची टाकली आहे 2 बारीक चिरून. सोबतच कढीपत्ता टाकला आहे. एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. हे सर्व साहित्य आपल्याला तेलात छान परतायचे आहे. आता हळद टाकली आहे अर्धा छोटा चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आता आपण हे उकडलेले आणि कट केलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत. सात ते 8 मिनिटांसाठी आपल्याला हे बटाटे परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपले बटाट्याची भाजी आता तयार आहे. आता आपण पुरणपोळी करून घेऊयात. पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी पिठाचा असा छोटा गोळा घेतला आहे. त्याला पिठी लावून आपण त्याची छोटी पारी बनवायची आहे. त्यानंतरच पुरणाचा मोठा गोळा घेऊन आपण अशा पद्धतीने पुरण या पारीमध्ये भरून घ्यायचं आहे. आता पिठाच्या कडा आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपलं पुरण बाहेर येता कामा नये. आता आपण पुरणपोळी लाटून घेऊया. ही पोळी लाटत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. सहसा जास्त फिरवायची नाहीये. वाटल्यास आपण हे पोलपट हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे. अगदी सावकाश आणि व्यवस्थित आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. पाहिजे तितकी पातळ पुरणपोळी आता आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. पाहू शकता पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता एका गॅसवर तवा गरम करून आपण ही पुरणपोळी टाकणार आहोत. पुरणपोळीला थोडेसे बुडबुडे आले की त्यावर आपण वरतून साजूक तूप टाकणार आहोत आणि दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घेणार आहोत.
तर अशा प्रकारे आपली ही पुरणपोळी भाजून तयार झालेली आहे। आता आपण दुसरी पद्धत बघूया ही पुरणपोळी करायची। यात मी एक प्लास्टिकचा पेपर घेतला आहे। पुन्हा एकदा पिठामध्ये हे पुरणाचा गोळा टाकला आहे। पुरण व्यवस्थित बंद करून घेतले आहे। आता तेल लावले आहे प्लास्टिकच्या पेपरवर आणि ह्या पिठाच्या गोळ्यावर सुद्धा, आणि हलक्या हाताने थोडंसं थापून घेऊन त्यावर हा प्लास्टिकचा कागद टाकला आहे। आता यावर आपण लाटणं ठेवून ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। ही पुरणपोळी आपल्याला हलक्या हाताने दाब देऊन अशा प्रकारे लाटायची आहे। जमेल तितकी पातळ आपल्याला ही पुरणपोळी आता लाटून घ्यायची आहे। मैद्यामुळे ही पुरणपोळी कशी थोडी आकसली जाते, त्यासाठी अगदीच पातळ लाटून घ्यायची आहे। आता हलक्या हाताने प्लास्टिकचा कागद बाजूला काढून आपण ही पुरणपोळी आता तव्यावर टाकणार आहोत। पुन्हा साजूक तूप लावून दोन्ही बाजूने खरपूस अशी ही पुरणपोळी आपण भाजून घेणार आहोत। या पद्धतीने तुमची पुरणपोळी मस्त खरपूस, छान आणि अगदी टम्म फुगणारी आणि गुबगुबीत होते। पाहू शकता पुरणपोळी मस्त फुगली गेली आहे, छान टम्म गुबगुब। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी या रेसिपीने पुरणपोळी बनवू शकता। अगदी छान ओकेजनला, चांगल्या प्रसंगीच म्हणजे होळी, दिवाळी, लक्ष्मीपूजन, कुठल्याही छान प्रसंगी ही पुरणपोळीची रेसिपी तुम्ही घरी करू शकता। तर इथे मी आता नैवेद्याचं ताट वाढून घेतलं आहे। त्यात आमटी, बटाट्याची भाजी, कुरडया, भजी, भात, गुळवणी, त्यात थोडंसं दूध टाकलं आहे आणि आपल्या पुरणपोळ्या, अशा प्रकारे हे ताट सजवलं आहे नैवेद्याचं। तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, आणि सबस्क्राईब करून माझ्या मेहनतीला वाव द्या। थँक्स फॉर वॉचिंग। पुन्हा भेटूया दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये।